पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी. शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट. यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे. तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा. साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर. मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असेल. पंढरपूर तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गट, भोसे पंचायत समिती गण व गुरसाळे पंचायत समिती गणातील लढतीकडे संपूर्ण पंढरपूर तालुक्याचं लक्ष लागून राहिल्याचं दिसून येत आहे. जिल्हा परिषद गटातून स्वर्गीय राजूबापू पाटील यांच्या पत्नी प्रफुल्लता पाटील यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे, तर गुरसाळे पंचायत समिती गणातून राजेंद्र पाटील तर भोसे पंचायत समिती गणातून पूनम पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज गुरसाळे येथे आयोजित प्रचार बैठकीनिमित्त सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन मोहन कोळेकर, विठ्ठल परिवारातील नेते युवराज पाटील, पांडुरंग साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे, संचालक लक्ष्मण धनवडे, पंचायत समिती गणाचे उमेदवार राजेंद्र पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, समर्थक, गुरसाळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना पहा काय म्हणाले पांडुरंग परिवाराचे नेते माजी आमदार प्रशांतराव परिचारक. निमित्तानं या ठिकाणी आयोजित प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले या विभागाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय मोहनांना, सन्माननीय कल्याणरावजी काळे साहेब, सन्माननीय युवराज दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी सन्माननीय खोळे सर, धनवडे तात्या, निवृत्ती दादा, पंची बापू, हरिभाऊ, शेगाववरून आमचे आलेले सगळे सहकारी, पंडितराव अण्णा, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय महावीरजी वाक्षे, अनंतराव पाटील, हरिभाऊ माने, शंकर कवडे, नवनाथजी लोखंडे, अनिल खरात, महेशजी कोळेकर, अर्जुनजी कोळेकर, बंटू खरात, रामेश्वरजी माने, निरंजन भाऊ कोळेकर, समाधानजी बाबर, मोहन ओहाळ, बबन करे, अमोलजी कवडे, नाना कवडे, सोमनाथ जाधव, राजेश कोळेकर, लहू घटुगडे आणि उशिरा आलेले सुधाकरजी कवडे. तुमचं ध्यानच नाही, जुना मैत्र तुम्ही विसरला. तुम्ही आमच्यात बांधलं लावू नका. आता रागात जात नाही, त्यांच्याकरता चाललंय सगळे. मागाशी उशिरा आला तसं कपड्याचं ती शंकर असल्यामुळे ती मागे थांबते. उपस्थित असलेले सर्वच बटुंबरे या गावातून आलेले, टाकळी, आजोती या गावातून आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, वडीलधारी मंडळी आणि तरुण सहकारी मित्रांनो, उद्याच्या 7 तारखेला आपल्याला आपला प्रतिनिधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती निवडून पाठवायचा आणि त्यासाठी आपल्या समोर आम्ही आलोय. सर्व सन्माननीय वक्त्यांनी आणि दोन्ही उमेदवार राजेंद्र बाप्पा आणि गणेश पाटील या दोघांनाही आपली भूमिका या ठिकाणी व्यक्त केली, मांडलेली आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक हा अविभाज्य भाग आहे. 5 वर्षानंतर आपला प्रतिनिधी आपण निवडून पाठवतो, लोकसभेला खासदार, विधानसभेला आमदार.
अगदी ग्रामपंचायतीला सुद्धा आपलं सदस्य निवडतो. आणि त्याचा मागचा उद्देश आहे की तुमच्या गावगाड्यातले प्रश्न असतील, राज्याचे किंवा देशाचे प्रश्न असतील, ते सोडवण्याकरता आपल्या वतीनं त्या लोकांनी जाऊन त्या ठिकाणी काम करावं. कारण 140 कोटी लोक काही लोकसभेत जाऊन बसू शकत नाही. तुमची इथली लोकसंख्या समजा 4,000 5,000 आहे, सगळी माणसं काय ग्रामपंचायतीत जाऊन बसू शकत. मग सगळ्याच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जायचं आणि आपल्या गावगाड्यातले जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याकरता आपण प्रयत्न करायचा, ही त्यामागची भूमिका आहे. म्हणून मी नेहमी सांगतोय की ही निवडणूक आहे ती डायरेक्ट तुमच्या गावाच्या प्रश्नाशी निगडीत असणारी निवडणूक आहे. तुम्ही आमदार निवडून देता, खासदार निवडून देता, ते विधानसभेत लोकसभेत जातात आणि ते आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडतात. हे मतदारसंघात रस्ते पाहिजे, मतदारसंघात पाणी पाहिजे, मतदारसंघात वीज पाहिजे. पण गुरसाळ्यामध्ये एखाद्या वस्तीवरती अंगणवाडी पाहिजे, एखाद्या शाळेत मास्तर पाहिजे, जनावरांच्या दवाखान्याला औषधं मिळत नाही, डॉक्टर मिळत नाही, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार होत नाहीत, नर्स नाही. ही प्रश्न काय कोणी जाऊन लोकसभा विधानसभेमध्ये आमदार मंडळी मांडू शकत नाही, पण वेळ मर्यादित असते. मुळात प्रश्न मांडायलाच फार जिकिरीनं 100 प्रश्न द्यावेत तेव्हा 4 प्रश्न लागतात. त्या 4 प्रश्नावरती 4 प्रश्न विचारायची परवानगी असतील, त्याचं उत्तर देस तोपर्यंत दुसरं कोणतरी हात वर करतंय. पण इथली व्यवस्था अतिशय मर्यादित आहे. सगळ्या प्रश्नाला त्या ठिकाणी न्याय मिळू शकत नाही. आणि मग अशा वेळेस गावगाड्यातले आरोग्य, पाणी, रस्ता, दिवाबत्ती, शिक्षण, स्वच्छता, ही जी प्रश्न आहेत, ही प्रश्न कुठं मांडायची त्याच्याकरता व्यवस्था दिलेली आहे जिल्हा परिषदेची. ग्रामपंचायत तुमची आहे, घरपट्टी आणि पाणीपट्टी शिवाय दुसरं उत्पन्न नाही. घरपट्टी आणि पाणीपट्टी फक्त ग्रामपंचायत निवडणुका लागल्यावरच वसूल होते. नाहीतर 10-20 वर्षे घरपट्टी न भरणारी सुद्धा आपल्याकडे आहे. निवडणूक लढवायचा ज्याला कंड आहे तेवढा घेऊन घरपट्टी पाणीपट्टी भरतो, बाकीचा भरत स्वार आहे. अर्जावरच्या सूचकाची सुद्धा घरपट्टी त्या मेंबरलाच भरावी लागते. ही आपल्या ग्रामीण भागाची व्यवस्था आहे. त्यामुळं राज्य सरकार आणि केंद्र सरकार जर पाठीमागं नसेल तर गावातली कुठलीही ग्रामपंचायत तुमच्या एका रस्त्यावरती पाठीवर मोडून सुद्धा स्वतःच्या पैशातनं टाकू शकत नाही. ग्रामपंचायत घ्या, नगरपालिका घ्या, कोणीही घ्या, पण शासन मागं लागतंय आणि शासन मागं नसेल तर ही कामं होणार नाही. आणि त्याकरता म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाचं कमळ चिन्ह घेऊन हे दोन्ही उमेदवार आपल्या पुढे घेऊन आलेलो. भारतीय जनता पक्षाला नेत्यापेक्षा जनतेनं जास्त स्वीकारलेला आहे. पण आपण बघितलं तर 2014, 19 आणि 25 या तिन्ही निवडणुकांमध्ये या देशातल्या लोकांनी भाजपला निवडून दिलं. नरेंद्र मोदींना 3ऱ्यांदा पंतप्रधान केलं. पंडित नेहरूंनंतर पहिली व्यक्ती आहे की जी सलग 3 वेळा पंतप्रधानपदी शपथ घेतली. राज्यामध्ये सुद्धा 14ची निवडणूक, 19ची निवडणूक आणि 25ची निवडणूक या तिन्ही निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत त्या राज्यातल्या सरकारने दिलं. नगरपालिकात बहुमत दिलं. महानगरपालिकात 29 पैकी जवळजवळ 23-24 महानगरपालिकामध्ये भाजप आणि महायुतीचे महापौर ह्या ठिकाणी बनतात. आणि तुम्ही उद्या लिहून घ्या की सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष 50 नाही 50 पेक्षा अधिक जागा घेऊन त्या ठिकाणी भाजप जिल्ह्यामध्ये निवडून येणार आहे. आणि या जिल्ह्याचं जर आपण राजकारण बघितलं, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, पंढरपूर, मंगळवेढा या सगळ्या तालुक्यांमध्ये भारतीय जनता पक्ष वन साइड एका बाजूने विक्ट्री करण्याची शक्यता आहे. कल्याणराव सांगितले की आज पंढरपूर तालुक्यातल्या 2-3 मतदारसंघात पक्षाच्या चिन्ह पण नाही आहे, कमळ सोडलं तर. कारण त्या पक्षांकडे उमेदवाराची वानवा होती. आता आपण बघतोय टीव्हीवर मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, भाजपच्या नेते मंडळीच्या अंगावर कार्यकर्ते गेली.
राडारडी झाली, तिकीट नाकारलं म्हणून भांडले. लोकशाहीमध्ये होणार आहे, कारण निवडणूक येते 5 वर्षात नाही एकदा. आता ओपन निघालं तर पुन्हा ओपन कधी निघालं माहित नाही. किमान 20 वर्ष तरी ओपन निघत नाही. मग अशा वेळेस त्या कार्यकर्त्याला वाटते की मला जर आता संधी नसेल तर पुन्हा कधी मिळणार. आणि 20 वर्ष आयुष्यातली खूप मोठी आहे. पण भाजपकडे एवढी गर्दी का होती आहे, तर लोकांना माहित आहे की कमळाच्या चिन्हावरती उभा राहिल्यानंतर विजय निश्चित आहे. आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाकडे तिकीट मागणाऱ्याची संख्या प्रचंड आहे. त्यामुळं ती तिकीट का मागतायत, तर ह्या देशामध्ये राज्यामध्ये गेल्या 15 वर्षात ज्या पद्धतीचं काम सुरू आहे त्या कामाच्या जोरावरती या देशामध्ये सत्ता भाजपने मिळवली. आज 34-38 राज्यापैकी जवळजवळ 13 राज्यात भाजपचे एका पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आणि 15-16 राज्यामध्ये महायुतीचे मुख्यमंत्री आहेत. म्हणजे 36-37 राज्यापैकी 27-28 राज्यामध्ये भाजप आणि त्याच्या मित्र पक्षाची सरकार आहे. म्हणजे जशी परिस्थिती स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात काँग्रेसची होती की काश्मीर पासून खाली तामिळनाडू केरळ पर्यंत सगळीकडे काँग्रेस सत्ता असायची, तीच परिस्थिती गेल्या 10-15 वर्षामध्ये त्या देशामध्ये आपल्याला बघायला मिळते. कारण ह्या देशातला जो तरुण वर्ग आहे की जो पुढचा भारत बघतोय, पुढच्या 25 वर्षानं माझा देश कसा असेल, इथले रस्ते कसे असतील, इथले व्यवस्था कशा असतील, इथले उद्योग कसे असतील, त्याची जी स्वप्न पुढची पिढी बघते त्या पिढीनं निर्णय घेतला. आणि या देशामध्ये नरेंद्र मोदींना सत्तेवर बसवण्याचं काम या सगळ्या तरुण पिढीनं केलं. आणि मोबाईलमध्ये सोशल मीडियामुळे जग जवळ आलंय आणि प्रत्येकाला वाटते की माझा सुद्धा भारत अमेरिकेच्या बरोबर गेला पाहिजे, जपानच्या बरोबर गेला पाहिजे, कोरियाच्या बरोबर गेला पाहिजे, चीनच्या बरोबर गेला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं काम करण्याची भूमिका मोदी साहेबांनी या देशात घेतली आहे. अनेक योजना आहेत. योजना सांगायचं म्हणलं तर जवळजवळ 1 तास 2 तास लागतील. 100 पेक्षा अधिक जास्त योजना राज्यात आणि केंद्रात सुरू आहे. पण अगदी ठळक योजना म्हणलं तर ह्या देशात पहिल्यांदा शेतकऱ्याला पेन्शन देण्याचं काम मोदी सरकारने केलं. गेली 50 वर्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशी साहेब शेतकऱ्याला पेन्शन लागू केली पाहिजे म्हणून भांडत होती. पण त्याकरता मोदींना जन्म घ्यावा लागला आणि सत्तेवरती यावं लागलं. पहिल्यांदा किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये केंद्राचे आणि नमो किसान योजनेच्या माध्यमातून राज्याचे 6,000 असे 12,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली. घरात जर 2 खाते असतील तर मुलगा आणि वडील असतील तर 24,000 रुपये घरात नमो किसान योजनेच्या माध्यमातून यायला लागले. दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण योजना दिली, त्याच्यातनं सासू असेल सून असेल त्याच्या तेवढीना 36,000 रुपये वर्षाला राज्याच्या तिजोरीतनं यायला लागले. जवळजवळ 60,000 रुपये वर्षाला एका कुटुंबाला या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट डायरेक्ट कॅश मध्ये देण्याचं, रोख स्वरूपात देण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे. अन्न सुरक्षा योजना आहे. देशामध्ये 80 कोटी लोकांना 5 किलो धान्य मोफत देण्याचं नियोजन रेशनच्या माध्यमातून मोदी सरकारने निर्णय घेतलेला आहे. आयुष्यमान भारत 5 लाख रुपयापर्यंत तुमचं मेडिकलचं संरक्षण देण्याचं काम मोदी सरकारने घेतलेलं आहे. आज ग्रामीण भागात सगळ्यात मोठा प्रश्न कुठला आहे तर दवाखान्याच्या बिलाचा आहे. घरात जर कोणी कॅन्सर सारखा आजार असेल, किडनी, हार्ट, मेंदू असे जर आजार झाले तर त्या ठिकाणी आपण लोकांना स्वतःची शेती तरी विकावं लागते, व्याजानं पैसे तरी काढावे लागतात, सोनं आणि घाण तरी टाकावं लागतं किंवा माणसाला मृत्यूच्या दारात तरी सोडावं लागतं उपचाराअभावी. पण ही दुःख 70 वर्षामध्ये मोदींनी ओळखलं आणि तुम्हाला पहिल्यांदा 5 लाख रुपयापर्यंत संरक्षण आयुष्यमान भारत एवढे कार्ड तुम्हाला दिलंय आणि ह्या देशातल्या कुठल्याही दवाखान्यामध्ये तुम्ही 5 लाख रुपये दरवर्षी, आजारी पडू नयेत माणसं पण जर पडले कुटुंबातले कोणी आजारी तर दरवर्षी 5 लाखापर्यंत ह्या विम्याचं संरक्षण त्या ठिकाणी तुम्हाला मोदींनी दिलं. त्याच्यामध्ये आता काल निर्णय झालाय, फडणवीस साहेबांनी भर घातले की जे असाध्य रोग आहे
आणि ज्या असाध्य रोगाला 15 लाख किंवा त्याच्यापेक्षा अधिकचा खर्च येतो तो सुद्धा खर्च राज्य सरकार उचलणार आहे, अशा पद्धतीचा निर्णय ह्या राज्यातल्या युती सरकारने घेतलेला. एका बाजूला अन्न दिलंय, एका बाजूला आरोग्याची सुरक्षा दिली आहे, एका बाजूला प्रधानमंत्री आवास योजनेमधून 4 कोटी लोकांना घरं बांधून दिलीत. पुढच्या 5 वर्षामध्ये अजून 4 कोटी घरं बांधायची. आज तुमच्याच गावात बघितलं मी, सहज 3 वर्षातले आकडे काढले तर जवळजवळ 400 पेक्षा अधिक घरकुलं एकट्या गुरसाळ्यामध्ये मिळाली. त्याची किंमत आहे जवळजवळ 6 कोटी रुपये. विहिरी आज तुमच्या गावात जवळजवळ 60-70 विहिरी मिळाल्या. आता तर विहिरीची किंमत 5 लाख रुपये केलेली आहे. या सगळ्या योजना शेतकऱ्यासाठी या ठिकाणी सरकार देते. दुसऱ्या बाजूला तुम्हाला आरोग्य देत असताना पाणी चांगलं मिळलं पाहिजे म्हणून जल जीवन मिशनच्या माध्यमातून 2 लाख कोटी रुपयाचा प्रोग्राम ह्या देशात आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 900 गावामध्ये 2,500 कोटी रुपये खर्चून जल जीवन मिशनच्या पाण्याच्या योजना, पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू आहे. हर घर जल, हर घर नल या माध्यमातून गुरसाळ्यात सुद्धा योजना माझ्या माहितीप्रमाणे आली असेल. किती आले? किती कोटी आले? 1.5 कोटी रुपये. म्हणजे चंद्रभागा तुमच्या पायथ्याला इथं खाली आहे, तेच आपण पाणी उचलत होतो. कल्याणराव म्हणले तसे घाण पाणी आपण उपसत होतो, पित होतो. पण कधी आपल्या राज्यकर्त्यांना लक्षात आलं नाही की ग्रामीण भागातल्या लोकांचं सुद्धा आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. पण आपण जर बघितलं तर सगळ्या मूळ आजाराचं मूळ कुठलं असेल तर पाणी आहे. एक व्हायरल इन्फेक्शन हवा आणि दुसरं पाणी, या दोन्हीवरती आपल्याला काम करावं लागणार आहे. त्या दृष्टीनं आज या ठिकाणी मोदी साहेबांची योजना सुरू आहे. तुम्हाला विम्याचं संरक्षण दिलंय. PM जनसुरक्षा योजना एक आहे, विमा योजना आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त 434 रुपये भरायचे वर्षाला. या देशातला शेतकरी असेल, असंघटित कामगार असेल, 435 रुपये तुम्ही भरायचे आणि 2 लाख रुपयापर्यंत विम्याचं संरक्षण त्या प्रत्येक व्यक्तीला या देशामध्ये देण्याचं योजना मोदी साहेबांनी आणली. दुसरी योजना आणली, 20 रुपये फक्त भरायचे कामगारांनी आणि 20 रुपये भरल्यानंतर चुकून जर त्याचा अपघात झाला, मृत्यू झाला तर त्याला 2 लाख रुपयाचं संरक्षण त्या योजनेमधून दिलेलं आहे. लाडकी लेक बहीण योजना आहे. लाडकी लेक बहीण योजनेमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा दिला जातोय. उज्ज्वला गॅस योजना आहे. BPL खालच्या लोकांना बरं वाटलं बघा, 2 लाख मिळतील. 20 रुपयात 2 लाख म्हटलं काय बिटकॉइन पेक्षा भारी. उज्ज्वला गॅस योजनेमधनं आपण बघितलं तर BPL खालच्या योजना आहे. BPL खालच्या माणसाला 12 सिलेंडर या ठिकाणी सबसिडाइज पद्धतीने देण्याचं नियोजन मोदींनी केलं. तर पूर्वी आपण बघितलं तर रोजगाराची पाळी संपल्यानंतर त्या महिला शेतातल्या लाकडं गोळा करूनच घरी जायच्या, कारण चूल पेटवायची कशी हा त्यांच्या पुढचा प्रश्न होता. अशा अनेक योजना या ठिकाणी करत असताना दुसऱ्या बाजूला राज्य सरकारच्या सुद्धा योजना या ठिकाणी आहेत. आज लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पैसे दिलेच जाते. ST मोफत आहे. वीज तुम्हाला फुकट दिली जाते. सोलरच्या पंपाची मोठी योजना या देशात राज्यात सुरू आहे. पुढच्या 5 वर्षात 5 लाख पेक्षा अधिक सोलर पंप या ठिकाणी तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळत आहेत. 3 लाख रुपये किंमत आहे पंपाची. तुम्ही फक्त 10% भरायचा आहे, ऑनलाईन अर्ज भरायचा आहे की तुम्हाला 3 महिन्याच्या आत तुमच्या शेतावरती विहिरीवरती पंप बसवला जाईल. आज नदी काठला प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर आता सोल्युशन चालू आहे. कारण ते पंपाचं पाणी 200 फूट वरनं उचललं जात आहे. फक्त वरती पाणी फेकायची क्षमता त्या पंपाची कमी आहे म्हणून ती विहिरीवरती आहे. पण तिचं काम चालू आहे की पुढं सुद्धा 100 मीटर हेडवरती सुद्धा पाणी फेकणारे पंप या ठिकाणी सोलरचे बसवायचे. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 सूर्य उगवून सूर्य मावळोस्तोपर्यंत 12 तास तुम्हाला लाईट मिळली पाहिजे. ना ट्रान्सफॉर्मरचं झंझट आहे, ना व्होल्टेजचं झंझट आहे, ना चिरीमिरी द्यायला नको, काय नको. MSEBीच बात करणार आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये. घरावर तुम्ही सोलर बसवा, 300 युनिटचं लाईट बिल तुम्हाला माफ आहे. अशा अनेक योजना या ठिकाणी. आणि त्यामुळे मित्रांनो, भारतीय जनता पक्षाचं कमळ चिन्ह घेऊन आम्ही आलोय या योजनांच्या, या मदतीच्या जीवावर.
आपण सगळे ऊस उत्पादक शेतकरी आहे, कारखानदार आपण सगळे चालवतो, बघतो, सगळ्याला अनुभव आहे. आजपासून 25, 30, 40 वर्षापूर्वी विठ्ठलची निर्मिती असेल, पांडुरंगची निर्मिती असेल, ऊसाचा भाव असायचा 200, 250 रुपये, 300. फार फार तर 1100, 1200, 1300 रुपये दिले म्हणजे खूप दिले असं वाटायचं. कारण साखरेची किंमत तेव्हा होती 1800, 2000 रुपये. पण मोदी साहेबांना शेतीतलं कळत नाही म्हणणाऱ्या लोकांच्या तोंडात मोदी साहेबांनी बोटं घालायला लावली. एका ओळीचा आदेश काढला, 3100 रुपयाच्या आत साखर विकायची नाही आणि 3100 रुपयाच्या आत साखर कुठल्या व्यापाऱ्याने खरेदी करायची नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्याकरता मोठे 3 निर्णय मोदी सरकारने घेतले. या कारखानदारीवर पडलेला इन्कम टॅक्सचा 20,000 कोटी रुपयाचा बोजा मोदी साहेबांनी संसदेमध्ये कायदा केला आणि एका मिनिटात तो बोजा हटवून टाकला. आज आपली कारखानदारी जी दिसते आपल्याला ही इन्कम टॅक्स मध्येच बुडली असती. आणि इन्कम टॅक्स हा तुम्हाला जसा भरावा लागतो तसा कारखानदारालाही भरावा लागत होता. पण शेतकऱ्याला पैसा जातोय त्याच्यावरती इन्कम टॅक्स लावायचा नाही, आजपर्यंत कायदा नव्हता. तो कायदा मोदीने आणला आणि सगळ्या कारखानदारांना पर्यायानं शेतकऱ्याला इन्कम टॅक्स बंद करायला मोकळी. दुसरा निर्णय घेतला, 20% ऊसाचा रस हा पेट्रोलमध्ये मिसळला पाहिजे. आज जर मी माझ्या कारखान्यात 10,000 टन गाळप करतोय, त्यातला 1800 टन ऊसाचा रस इथेनॉलकडे जातो. ते इथेनॉल तुमच्या पेट्रोलमधनं आपल्या गाड्यामध्ये त्याकडे वापरलं जातं. हा जर निर्णय घेतला नसता तर माझ्या कारखान्यात 2-2.5 लाख पोती जास्त तयार झाली असते साखरेची. आणि असे 1000 कारखाने देशात आहेत. मग किती कोटी पोती साखर झाली असती बघा. आणि मग हे जर साखर मार्केटला आली असते तर 3100 रुपयाची साखर 2800 आणि 2900 वरती विकावी लागली असती. पण आज उलट आहे, कायदा 3100चा आहे आणि साखरेचा दर 3600-3700 रुपये. आणि त्यामुळं तुम्हाला 2700, 2800, 3000 पर्यंत दर देण्याची भूमिका कारखाना घेतली. त्यामुळे हे सगळे निर्णय ज्या पक्षाने घेतले, ज्या नेत्याने घेतले, त्या मोदी साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि या कमळ चिन्हासमोर दोन्ही उमेदवार आपल्या समोर आम्ही घेऊन आलोय. कल्याणरावनी, गणेश पाटलांनी भूमिका त्या ठिकाणी मांडली की कमळ चिन्हावर लढण्यामागचं त्यांनी सांगितलं. अचानक 2 दिवसात निर्णय ठरला. पण सुरुवातीला घड्याळ, कमळ आणि धनुष्यबाण महायुती म्हणून कशा पद्धतीनं तालुक्यात आपल्याला समोर जाता येईल अशी चाचपणी आम्ही करत होतो. कुठे कुठे इच्छुक आहेत, काय आहे, त्यांच्या आणि आमच्या कार्यकर्त्याच्या बैठकाही झाल्या होत्या, आमचं त्यांचं बोलणंही झालं होतं. पण अचानक काय घडलं राष्ट्रवादीमध्ये ते जास्त सांगू शकतील, मला काय त्यातलं माहीत नाही. पण त्यांनी अचानक सांगितले की आपल्याला असं असं करायचं. पालकमंत्र्यांनी आदेश दिला, त्या पद्धतीनं एकत्र येऊन काम करायची भूमिका सगळ्यांनी घेतली. आमच्याही सगळ्या सहकार्याने घेतली. आमचे खोळे सर ही सगळी मंडळी पलीकडे होती, त्यांनाही मी मिटिंग घेऊन सांगितली की अशी परिस्थिती आहे, सगळं बरोबर घेऊन जायचंय. त्यांनी सुद्धा या ठिकाणी संमती दिली. त्याबद्दल त्यांना सुद्धा मी धन्यवाद देणार आहे. शेवटी राजकारणामध्ये कुठेतरी बेरीज करत गेलं पाहिजे. वजाबाकी केलं तर शेवटी शून्य उरतंय. समजा 100 वजा 50, 50, 50 वजा 25, 25, 25 वजा 25, खाली मोठं शून्य. पण 25 मध्ये 25 मिसळले 50 होते, 50 मध्ये 50 मिसळले 100 होते. त्यामुळे बेरीज करत गेलं पाहिजे. जी भूमिका या तालुक्यामध्ये स्वर्गीय औदुंबरांना, स्वर्गीय मोठे मालक, स्वर्गीय यशवंतभाऊ, वसंतदादा या सगळ्यांनी घेतली की बेरजेचं राजकारण झालं पाहिजे. आणि त्याच भूमिकेतनं आम्ही आपल्या पुढे आज सगळेजण आलो. मोहन अण्णा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की तुमच्या गावात उमेदवारी देत असताना तुमच्या गावात जे गटबाजी पार्ट्या राहतात नाही असं नाही. आणि गेली 25 वर्ष पण तरी सुद्धा जेव्हा आम्ही अण्णाकडे आलो आणि अण्णांना विनंती केली की आपण सगळेजणच एका नावेमध्ये बसलेलो आहोत, मग बबनदादा काय, आम्ही काय आणि दुसरं अजून कोणी काय, ही सगळीच नाव जर एका दिशेला जाणार असेल तर तुम्ही वेगळ्या नावेत, आम्ही वेगळ्या नावेत बसण्यापेक्षा एकाच गाडीतनं आपण सगळेजण प्रवास करूया. भलं मागं पुढं सरकून थोड्या एकमेकाची इगो बाजूला ठेवून अण्णांच्या सगळ्या तरुण सहकार्याने या ठिकाणी भूमिका घेतली. त्यामुळं तुमचंही मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की दोन्ही उमेदवार सक्षम आहेत.
दोन्ही उमेदवारांना अनुभव आहे. त्या अनुभवाच्या जोरावरती गुरसाळे गट आणि गुरसाळे गणामधली जी काही प्रलंबित कामं असतील ती कामं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करूया. पण ते करत असताना झेडपीच्या उद्या अध्यक्षपदाच्या निवडीला किंवा सभापतीच्या निवडीला तुमच्या या दोन्ही उमेदवारांचं मत त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. जर सगळा वाढपी आपल्या ओळखीचा नसेल तर पंक्तीला बसल्यावर एखादी पळी कमी येते. वाढपी ओळखीचा असेल तर एखादी पळी एखादा लाडू जास्त मिळतो. तसा निधी आणताना तुमच्या ओळखीचा वाढपी असेल तर पालकमंत्र्यांच्या हाताला धरून आम्ही त्या ठिकाणी म्हणू शकतो की गुरसाळ्या गटातल्या लोकांनी आपले सगळे उमेदवार निवडून दिले. त्यामुळे ह्या गटाला आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल आणि त्यांना सुद्धा ते ऐकावं लागेल. त्याकरता आपल्या मतदान रूपी आशीर्वाद या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागं उभं करा आणि कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून या दोघांना विजयी करावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.